नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी दिवेश गौरीले स्वागत आहे आपलं मराठमोळा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आज आहे शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 आणि आपण आलेलो आहोत मलंगड येथे. माझ्या मागे आपण पाहताय तो संपूर्ण मलंगड आहे. पाहू शकता कसे झरे वाहत आहेत आणि आता आपण आहोत मलंगडच्या पार्किंग एरियामध्ये. पाहू शकता किती प्रशस्त असा पार्किंग एरिया आहे. सकाळी जवळजवळ 8:30 वाजता आपण भांडूप येथून निघालेलो होतो आणि जवळजवळ आता वाजले आहेत बरोबर 10, म्हणजे जवळजवळ 1.5 तासाच्या डिस्टन्समध्ये 1.5 तासाच्या वेळेमध्ये आपण येथे पोहोचलेलो आहोत. आता आपण वरती माझ्या मागे पाहू शकता फ्युनिक्युलर रोपवे आहे आणि आपण त्यांनी वर जाणार आहोत. तर फ्युनिक्युलर रोपवेचं भाडं किती आहे आणि वरती जायला किती वेळ लागतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर व्हिडिओ संपूर्णतः शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण जर कल्याण स्टेशनवरून येणार असाल तर आपल्याला येथे येण्यासाठी बस देखील उपलब्ध आहे आणि टॅक्सी देखील उपलब्ध आहे. टॅक्सी भाडे जवळजवळ आपल्याला 100 रुपये इतके आहे. पाहू शकता येथे आपल्याला तिकीट काढायची आहे आणि इथे नाव आहे गिरीदर्शन आणि आहे रोपवेचा एंट्री गेट. आणि आपण पाहू शकता रोपवे तर मित्रांनो, हा आहे तिकीट काउंटर आणि आपण तिकीट काढलेली आहे. प्रति व्यक्ती 150 रुपये, प्रौढांसाठी 150 रुपये आणि जर आपण हाफ तिकीट घेताल तर 75 रुपये इतकी तिकीट आहे. म्हणजे ही 150 रुपये तिकीट आपल्याला वरती जाण्यासाठी आणि खालती येण्यासाठी दोघांसाठी आहे. तसेच येथे आपण पाहू शकता इथे दरपत्रक देखील यांनी लावलेले आहे. जवळजवळ 1 जानेवारी 2026 ते 2027 पर्यंत भाडे आहे 150 रुपये. त्यानंतर 2028 ते 2029 पासून 160 रुपये आणि 2030 ते 2031 पर्यंत 170 रुपये. म्हणजे पुढील वर्षाचे भाडे देखील यांनी येथे दाखवलेले आहे. तर तिकीट काढून आपल्याला वेटिंग एरियामध्ये थांबायचं आहे. येथे उपाहारगृह देखील आहे. शकता फिनिक्युलर रोपवे कसा जातो ते दाखवलेलं आहे. 5 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आता आपल्याला रोपवेमध्ये बसायला मिळत आहे. तर आता आपण रोपवेमधून उतरलेलो आहोत आणि आता आपण खाली चाललेलो आहोत. तर मित्रांनो, रोपवेनी वर आल्यावर आपण या वरच्या बेसला आलेलो आहोत. जर तुम्ही ट्रेक करून येणार नसाल आणि जर रोपवेनी यायचं असेल तर तुम्ही येथपर्यंत येऊ शकता. आणि पाहू शकता तेथे दर्ग्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आपण तेथून सुरुवात केलेली आणि वरती आलेलो आहोत आणि खालून वरती येण्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 मिनिटांचा कालावधी लागलेला होता. तर वरती आल्यावर आपल्याला एक प्रति व्यक्ती 5 रुपयाची एंट्री द्यावी लागते. एक आदमी का 5 रुपये एंट्री एंट्री फीस गिरम बन सकता है. दर्गा असल्या कारणाने आपल्याला विविध दुकानं पाहायला मिळतात. या दुकानात प्रामुख्याने चादर वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. थोडा चिखल देखील आहे इथे. तर इथून आपण आल्यावर उजव्या हाताला आपल्याला भीमाशंकर मंदिरकडे जाणारा मार्ग देखील आहे. मित्रांनो, आपण आता जे पाहतोय ते आहे हे शंकर मंदिर. चला तर आपण शंकर मंदिराचे दर्शन घेऊ.
मगाशी थोडा कमी प्रमाणात पाऊस होता, पण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण शंकर मंदिराच्या इथेच आहोत. तर आपण आता जॅकेट वगैरे घातलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ. तर आता आपण पाहत आहोत हाजी अब्दुल रहमान मलंगशाह बाबा दरबार. दर्ग्याकडून पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्यावर जायला वाट आहे. पाहू शकता संपूर्ण असं धुकं पसरलेलं आहे. पुढचं असं क्लिअर दिसत नाही, म्हणजे जवळपासच दिसतंय पण लांबचं आपल्याला क्लिअर दिसत नाही. डोंगर पण लपला गेलेला आहे. इथे पाणी साचलेलं आहे संपूर्ण. झाड पाण्यात गेलेलं पाहू शकता आपण. म्हणजे ही जागा एक सपाट जागा आणि इथे पावसाचं पाणी साचलेलं आहे. जर आपण याचे बांधकाम पाहिले तर आपल्याला याचे बांधकाम जुन्या काळातील वाट दिसून येते. थोडंच पुढे आल्यावर आपल्याला विहिरीसारखा भाग पाहायला मिळतो. इथे गेट आहे आणि गेटला टाळं लावलेलं आहे, म्हणजे आतमध्ये प्रवेश नाही आपल्याला जाण्यासाठी. पाहू शकता. तर मित्रांनो, आपण पुन्हा बेसला आलेलो आहोत, म्हणजे जिथे आपण गाडी पार्क केलेली तिथे आलेलो आहोत. वरती फिरण्यासाठी साधारणतः आपल्याला 1 तास इतका वेळ लागलेला आहे. वरती पाहण्यासाठी आपल्याला महादेवाचे मंदिर आहे, तसेच दर्गा देखील आहे आणि दर्ग्याच्या पुढे एक तलाव देखील होता. तर स्थानिकांच्या माहितीनुसार आपल्याला वरती किल्ल्यावर जाता आलं नाही, कारण किल्ल्याचा प्रवेश बंद आहे. म्हणजे किल्ल्यावर आताच कोणालाच एंट्री नाही, त्यामुळे आपल्याला किल्ल्यावर जाता आलं नाही. तर आपण किल्ला परत एकदा येऊन इथे कव्हर करणार आहोत. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.